तुम्ही गुगलमध्ये जाऊन असे टाईप करा की व्हॉट इज अ एव्हरेज SIP रिटेन्शन रेशो इन इंडिया. तुम्हाला पाहायला मिळेल लोकांचा SIP मध्ये इन्व्हेस्टेड राहण्याचा कालावधी फक्त 2.5 ते 3.5 वर्षाचाच आहे. कारण यापैकी भरपूर इन्व्हेस्टर फायनान्शियल ॲडवायझर बरोबर चर्चा न करताच आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करतात. फायनान्शियल ॲडवायझर यासाठी बरोबर असावा कारण तो इन्व्हेस्टरच्या इमोशन्सवर काम करतो. म्हणजेच इन्व्हेस्टरच्या मनात SIP बद्दल ज्या काही चुकीच्या धारणा आहे त्या पहिला तो दुरुस्त करतो. हल्लीच्या 16 जुलै 2025च्या लोकमान वर्तमानपत्रात अशी न्यूज आली होती की 1,12 लाख SIP मागच्या 6 महिन्यात बंद झाले आहेत. हे असे या कारणाने होते कारण इन्व्हेस्टर फायनान्शियल ॲडवायझर बरोबर शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचे डिस्कशन न करता इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करतात. त्यामुळे स्पेसिफिक गोल नसल्यामुळे इन्व्हेस्टर मार्केट डाऊन झालं तरी पैसे काढतात, मार्केट वाढलं तरी प्रॉफिट बुकिंग करतात आणि कोणतंही कारण नसताना SIP बंद करतात कारण त्यांच्याजवळ स्पेसिफिक गोलच नसतो. आमच्याजवळ अशी भरपूर उदाहरणं आहेत ज्यांची 12 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष SIP कंटिन्यू सुरू आहेत. माझे तुम्हाला हे सजेशन आहे, एक योग्य फायनान्शियल ॲडवायझर निवडून त्याच्याबरोबर तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करा. जर तुम्हाला SIP बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला फॉलो करा आणि कमेंटमध्ये SIP टाईप करा. धन्यवाद.